हाय गाईज, कसा आहात तुम्ही सगळे। आणि आजचा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी जाईत आहे डोंगरामध्ये। तर आम्ही तुम्हाला मोर दाखवण्याचा प्रयत्न करू, बघू शकता आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बने राहा। आता आम्ही जाईत आहोत पुढं। माझ्यासोबत हा एक छोटा भाऊ आहे, मी त्याला घेऊन जातोय डोंगरामध्ये। ए भावा दाखव रे हात कर इकडं। हाय गाईज बोल। आणि आमचा आता हा फर्स्ट ब्लॉग आहे, आम्ही फर्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मोर दाखवण्याचा प्रयत्न करू। चला आता आपण पुढे जाऊया। आणि आम्ही आता पुढे जात आहोत, आम्हाला खूप वरती जायचं आहे आणि तुम्ही आमच्या या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत बनून राहा। आणि आम्ही आता जाणार आहोत डोंगरामध्ये मोर बघण्यासाठी। चला तर हा असा रस्ता आहे, आम्ही असं या डोंगरामध्ये असं चढत चढत जाणार आहोत। आम्हाला लय मुश्किल येणार आहेत, कारण की भरपूर चिखल गवत वगैरे भरपूर आहे इथे। पण आम्ही मोर दाखवण्याचा प्रयत्न तर करू आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ठामपणाने बनून राहा आणि बघत राहा। तुम्ही पुढं बघत राहा कसा मोर आहे तो। आमच्या डोंगरामध्ये खूप असे मोर येतात, खूप सारे पक्षी वगैरे प्राणी भरपूर काही आहे, फक्त वाघ आणि सिंह सोडून, जसे की लेपर्ड वगैरे असतात तसे। आता आम्ही पुढे जात आहोत, चलो। तुम्ही बघू शकता असं चिखल वगैरे आहे, आम्हाला चिखलातनं असं जावं लागतो आणि आम्ही आता पुढे जात आहोत, चलो। मी पाहू शकता माझ्या भावाची चप्पल अडकलेली चिखलामध्ये, तर त्याने स्लीपर घातलेली आहे आणि क्रॉक्स घातलेली आहे। तर त्यांनी बघा चिखलामध्ये पुरी चप्पल माखली आणि तो चप्पल त्याची चिखलात अडकली। आणि आता आम्ही असं जाणार आहोत वरती। आणि मित्रांनो पाहू शकता असं आमच्या डोंगरामध्ये एक खड्डा खणलेले आहे जेसीबीने मातीसाठी, रोडसाठी। तर बघा किती खोल खड्डा आहे इथं। आम्हाला असं वाटतं स्विमिंग करावी, पण आम्ही करू शकत नाही, कारण की आम्ही तिथं खास करून मोर दाखवण्यासाठी आलो आहे। आणि हा अशा प्रकारे असा मोठा खड्डा आहे, खूप खोल देखील आहे। आणि आम्ही आता पुढे जात आहोत। पुरा आमचं जंगल असं उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे हे रोड बनवणाऱ्यांनी। आता आम्ही वरती जात आहोत मोर दाखवण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता कसा हा उद्ध्वस्त करण्यात आला आहे डोंगर अर्ध। तर आम्ही आता वरती जातोय आणि तुम्हाला मोर दाखवायचा प्रयत्न करतो। आता आम्ही आता वरती जात आहोत, आम्ही आता अर्ध वरती पोचलो आहोत। आम्हाला खूप अजून वरती जायचं आहे। आम्ही आता शॉर्टकट वापरणार आहोत। चला आता आम्ही शॉर्टकट वापरतो। इथनं हरिण गेलेला दिसतोय आम्हाला, हा बघा इथनं एक हरिण गेलेला आहे। तुम्हाला भाजी पण दाखवण्यात येईल, कशी प्रकारे डोंगरामध्ये भाजी कशी भेटते ती। चला आता आमच्या ब्लॉगमध्ये बनून राहा, आम्ही जातोय पुढं, तुम्हाला भाजी वगैरे दाखवत नेऊ। आणि इथं आम्ही आता रस्ता भटकलो आहोत, आम्हाला रस्ता काही मिळाला नाही, म्हणून आम्ही एक असं आसानसा रस्ता मिळाला आहे, त्या रस्त्यावरनं जाणार आहोत। चला हा बघा अशा प्रकारे आम्हाला डोंगर चढून वगैरे जायला लागतो रस्ता खोदत। आता फायनली आम्ही अर्धा रस्ता चढलो, माझा भाव पाठी राहिला आहे। आणि ह्या वेली खूप आहे तिथे, ह्या वेलींमधनं रस्ता पार करत यावा लागतो। आणि माझा भाव देखील आलेला आहे। आता आम्ही पुढे जा। काय नजारा आहे यार, खूप छान। आता आम्ही वर जात आहोत, नजारा बघितला असाल तुम्ही। चला आता आमच्या डोंगराच्या वरती जाऊ आणि मोर बघूया दिसतायत काय। सध्या आम्ही तोंड बंद ठेवतोय, काहीतरी भावाला दिसला आहे, तो बोलतो माकड आहे, पण माकड आहेत नाही इथे। चला हा अशी खूप अशी ढलान चढावे लागते आणि आम्ही आता वरती जात आहोत। आणि भाव बोलतो त्या साईडला काय आहे, जास्त करून तिथं भाजी जास्त मिळते, जशी की शेवलं, काटली, ही अशी एक भाजी आहे या प्रकारची, ती खूप मिळते या डोंगरामध्ये आमच्या। तर आम्ही आता वरती जाऊन प्रयत्न करतोय मोर शोधण्याचा। चला। आणि मित्रांनो आम्ही असं प्रकारे फायनली वरती आलो आहोत, बघू शकता तुम्ही आम्ही वरती आलोय। आणि तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये असंच बनून राहा, आम्ही तुम्हाला पुढे जाऊन मोर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर पुढे जाऊया, आजचा ब्लॉग पुढे दाखवण्यात येणार आहे आणि भाजी पण थोड्या प्रकारे दाखवण्यात येणार आहे तुम्हाला। चला तर आपण पुढे जाऊया। दिसतोय जर देखील पाऊस आला तर आम्हाला पावसाचा सामना करावा लागेल।
आणि आम्ही करू आणि तुमच्यासाठी सर्व काही आम्ही करणार. आणि आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत बनून राहा. आम्ही तुम्हाला मोर दाखवायचा प्रयत्न करतो. आम्ही आता जाणार आहोत पुढे पुढे. तुम्हाला भाजी देखील दाखवू, शेवल्याची भाजी कशी असते ती. असे रस्ते असतात छोटे छोटे, हे रस्ते एकदम क्रॉस करून जावा लागतो आणि फुल एकदम एन्जॉय करायला मजा येते या डोंगरामध्ये. खूप काही निसर्गमय रम्य. सॉरी गाईज, चुकून काहीतरी तोंडामधून निघालं. आता आम्ही पुढे जातोय, तेव्हा मोर दाखवायचा प्रयत्न करू. दिसते का आम्हाला जरी दिसला तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, नाही तर तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवण्यात येणारच मोर आहे. जर या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नाही दिसला मोर तर आम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की मोर दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण पुढे जाऊया. आणि डोंगर चढून खूप हालत खराब झालेली आहे आमची. आता आम्ही उतरत आहोत खाली. खाली उतरून आम्ही पुढे जाणार आहोत. पुन्हा आम्ही भरपूर मोठे मोठे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवरनं जाणार आहोत आणि हायवेला जाऊन आम्ही घरी जाणार आहोत. कारण की आज मोर आम्ही दाखवू शकलो नाही, कारण की आज पाऊस नाही आहे आणि मोर दिसत पण नाही आहेत आणि वारा खूप सुटला आहे. तर आम्ही पुढे जाऊन तुम्हाला भाजी दाखवायचा प्रयत्न करू. भाजी शेवला अशी एक नावाची भाजी आहे, खूप अशी प्रसिद्ध भाजी आहे, डोंगरामध्ये मिळते, रानामध्ये. तर आम्ही रानामध्ये तुम्हाला शेवल्याची भाजी दाखवणार आहोत. आणि आता आम्ही जातोय पुढे. तुम्हाला लास्टपर्यंत आमच्या ब्लॉगमध्ये राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कशी असते ती शेवल्याची भाजी. तर चला आपण पुढे जाऊया. आणि मित्रांनो, आमचा ब्लॉग जरा फनी देखील असणार आहे, कारण की खूप मज्जा येते ह्या ब्लॉगमध्ये. आम्ही पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहोत. आणि जर आम्हाला आता इथे काटल्याचं ताना दिसलं आहे, इथं काटली येतात, ह्या ताण्याला बोलतात काटल्याचा ताना. ह्या ताण्याला काटली येतात, अशी छोटे छोटे कारल्यासारखी काटली असतात. ती खूप मस्त लागते, भाजी असते. एक प्रसिद्ध अशी भाजी आहे जी रानामध्ये भेटते. आणि आम्हाला आता खाली जाऊन तुम्हाला शेवला दाखवायचा प्रयत्न करायचा आहे. बघूया, जर शेवला दिसली तर तुम्हाला दाखवू. आम्ही आता इथनं जात आहोत. काटा येता उन्हीडे. आता तुम्ही ब्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे, कारण की आता आम्ही खाली आलो आहे आणि शेवळाची भाजी दाखवू आम्ही तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हा काय आहे? हा एक असा प्रकारे, आम्ही जेव्हा शाळेमध्ये जायचो ना, तेव्हा आम्हाला रस्त्याला असे भेटायची पालं, आम्ही याला भिंगरी म्हणून बोलायचो. कारण की हे जी पानं आहेत ना, ती अशी बोटाला गोल गोल फिरवून गोल अशी भिंगरी फिरते याची. तर तुम्हाला दाखवू शकतो आम्ही कशी भिंगरी फिरवतो ती. थांबा, आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. आणि मित्रांनो, ही बघा, ही अशी भिंगरी आहे. आम्ही असे 4-5 असे पानं आहेत, 6 पानं आहेत, त्यांची आम्ही अशी पानं एकत्र तोडून गोल गोल हातावर फिरवून दाखवणार आहोत. हे बघा, ही अशा प्रकारे लाटला तयार होते भिंगरी. तर आता बघू शकता कशी ती फिरते आहे. फर्स्ट ट्राय घुमणार नाही अशी वाटते, पण आम्ही प्रयत्न करू घुमवायचा, कारण की किती वर्षानंतर ती आम्ही हातामध्ये धरली आहे. बघू शकता यांचा प्रयत्न चालू आहे, पण ती काही भिंगरी फिरे नाही, कारण की वारा पण देखील खूप आहे आणि ही भिंगरी काय फिरे नाही. फायनली थोडी फिरलेली, तर आता बघा कशी फिरते ती. अरे हट, फिरत नाही आहे. सध्या आम्ही पुढे जातो, कारण की ती भिंगरी आमच्यानी काही फिरत नाही आहे. आम्ही खूप पहिले फिरवायचो, जशी की भिंगरी ती खूप मजा यायची अशा प्रकारे ती फिरवायला. आता 5 वर्ष झालेली आहे आमचे कॉलेज. आता आम्ही कॉलेजला आहोत, शाळा सोडून 5 वर्ष झाले. आता आम्ही पुढे जात आहोत. तुम्हाला भाजी दाखवायची आहे आम्हाला माहिती आहे, तर आम्ही पुढे जात आहोत. तर तुम्ही काटल्यांचा ताना देखील बघितला असाल. आता आम्ही शेवला दाखवणार आहोत तुम्हाला. आता आम्ही जात आहोत इथनं पुढे. इथनं आम्ही पुढे जात आहोत आणि आम्हाला आता रस्ता तिथं चान्स नाही वाटतंय, तिथं जायला चान्स नाही आहे, म्हणून आम्ही रिटर्न जातोय आणि दुसरीकडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, आम्ही रस्ता शोधत आहोत. आम्हाला आतमध्ये जाऊन भाजी बघायची आहे का शेवल्याची. तर आम्ही आता आत जाणार आहोत आणि शेवलीची भाजी कशी असते ती दाखवणार आहोत. तर चला, आम्ही जातोय पुढे. आणि आम्ही आता दोघंच आहोत, दुसरा कोणी नाही. आम्ही दोघंच इथं रानामध्ये आलो आहे आणि आमचा ब्लॉग हा पहिलाच ब्लॉग आहे. आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये आम्ही
काही चूक झाली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण की हा पहिला ब्लॉग आहे म्हणून आम्ही बोलतोय, कारण की आम्हाला ब्लॉग बनवता येत नाही, आम्ही पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय. आता आम्ही पुढे जाणार आहोत. चला. अशा प्रकारे आंब्यांच्या बागेमध्ये आलो आहोत. ही भली मोठी अशी 100 एकरामध्ये पसरलेली अशी आंब्यांची बाग आहे आणि आम्ही आता त्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत. आणि तुम्हाला या आंब्याच्या बागेमध्ये शेवला दिसत आहेत का आम्ही बघतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू देखील. चला आता पुढे जाऊ. मित्रांनो, आम्हाला काही शेवला मिळली नाही रानामध्ये, तर आम्ही परत जात आहोत रिटर्न घरला. तर आमचा ब्लॉग इथंच संपवणार आहोत आणि आम्हाला छोटी अशी शेवला वाटतं भेटलेली आहे काहीतरी. तर भाव बोलतो इथं बघायला या. आणि तुम्हाला नवीन एक भाजी दाखवतो. शेवला काय आम्ही दाखवू शकलो नाही, तर एक नवी भाजी आहे ती माझ्या भावात शोधलेली आहे, ती आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ती भेटली देखील आहे. तर आता ती बघा कशी असते भाजी. आणि मित्रांनो, ही बघा ही भाजी आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ही बघा ही भाजी आहे. मी भावाला विचारलं ही कोणती भाजी आहे, तर तो बोलतोय मला भाजीचं नाव नाही माहीत, पण ही भाजी आहे, ही खातात आणि चांगली देखील लागते. कोणती भाजी आहे ती आम्हाला माहीत नाही, पण आम्ही नेक्स्ट ब्लॉग जेव्हा मोर दाखवायला येऊ ना, तेव्हा आम्ही नाव घेऊनच येऊ या भाजीचं काय आहे नाव तो. तर आम्ही आता पुढे जात आहोत. आता आमचा घरी जायचा टाइम झालाय आणि आम्ही घरी जातोय आणि आमचा ब्लॉग इथंच संपतोय असं हे घ्या. आणि आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आम्ही आता जातोय घरी आणि ब्लॉग इथंच समाप्त झाला आहे. चला बाय 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 बाय. चलो.